फुटीर खासदारांविरोधात आता रणशिंग फुंकलंय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतायत। उद्धव ठाकरे या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी मेळावे घेत आहेत। एकीकडे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3.0 ची तयारी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतात। आज ते नागपुरात पोहोचतील आणि त्यामुळे फुटलेल्या खासदारांवर नेमके उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। आमदार कैलास पाटील आपल्या सोबत आहेत। मी जसं म्हटलं की मन वळवण्यासाठीचा जो प्रयत्न अगदी शेवटपर्यंत ओमराजे निंबाळकरांचा तुम्ही करत होतात, वरुण सरदेसाई सुद्धा होते। तुमची मैत्री माध्यमांनी पण बघितली आहे आणि शिवसैनिकांना सुद्धा माहिती आहे, भलेही ते त्या शिवसेनेत ते गेले असतील। किती प्रयत्न केले आणि हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिली, त्यांनी त्यांना कारणं सांगितली, आता पुढे काय? हा निर्णय व्हायला नको होता आणि जेवढं प्रेम उद्धव साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं। बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडेच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं त्यांच्यावर। उद्धव ठाकरे, मी जसं म्हटलं की तुम्ही मध्यस्थी करत होता, उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं होतं की तुम्हाला काही उद्धव ठाकरे सांगत होते की आपण हे केलं पाहिजे किंवा हा संदेश घेऊन तू जा? त्यांनी मला बोलताना एवढंच सांगितलं की खूप चांगला, म्हणजे त्यांच्याविषयी खूप एक मुलासारखं त्यांचं नातं, म्हणजे मुलाला जसं समजतात तशा पद्धतीनं त्यांनी एक खूप त्यांच्याविषयी आत्मीयता होती, कारण त्यांना 2009 पासनं त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे पक्ष उभा राहिला, स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब उभं राहिले आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांना खासदार पाहिजे पण मला ओमराजे पाहिजे। शिंदेंना खासदार पाहिजे म्हणजे समोरच्यांना ज्यांना म्हणजे त्यांना खासदार म्हणून ते विचारतायत, पण मला तू माणूस म्हणून पाहिजे, तू माणूस चांगला आहे, मुलगा चांगला आहे आणि अशा माणसाचं पुढं करिअर चांगलं आहे, तर तो मला माणूस म्हणून पाहिजे, खासदार म्हणून मला नाही पाहिजे, तू माणूस म्हणून मला पाहिजे, हे उद्धव साहेबांचे वाक्य होतं माझ्याबरोबर। उद्धव ठाकरे रविवारी धाराशिवमध्ये मोठी सभा घेत आहेत, बैठक घेतात कार्यकर्त्यांची, तेव्हा एका बाजूला उद्धव ठाकरेंसोबत कैलास पाटील असतील तर विरोधात ओमराजे निंबाळकर असतील। हे अवघड आहे कैलास पाटलांसाठी। आज उद्याचं काय होईल हे आज सांगू शकत नाही, त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील, तो निर्णय देईल, त्याप्रमाणे आम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल। पण आपल्या मित्राविरोधातच उद्याचं सांगू शकतो का? राजकारण एवढा निश्चित झालंय, उद्याचं काहीच सांगू शकत नाही आपण। त्यावेळेस जे होईल, उद्धव साहेब सांगतील त्याच्याप्रमाणे होईल, एवढंच सांगतो। पण जर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणूक कैलास पाटील यांनी, उद्धव ठाकरे साहेब जो आदेश देतील तो आदेश पाळणारा हा मी त्यांचा शिवसैनिक आहे, मी तो पाळीन। पक्षात निर्णय घ्यायचा अधिकार हा संपूर्णतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे, त्यावेळी जे सांगतील त्या आदेशाप्रमाणे मी काम करेन। 2022ला सुद्धा अशीच परिस्थिती कैलास पाटलांवर पण आली होती। तुम्ही निघाला होतात गाडीतनं, मग तुम्हाला परत रिव्हर्स आलात, उद्धव ठाकरेंसोबत आपण राहणार ही भूमिका मांडली, 40 आमदार दुसरीकडे गेले, मात्र कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आले। काय विचार केला होता तेव्हा? आपण ज्या पक्षानं आपल्याला संधी दिली, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो, ज्या पक्षानं आपल्याला एवढी मोठी संधी दिली त्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहायचं, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत प्रामाणिक राहायचं, हाच विचार त्यावेळेस होता ना, आजही तोच विचार आहे माझा। त्याच्यानंतर पुन्हा एकदा बोलवणं आलं तर, जसं ओमराजेंना बोलवणं आलं शिवसेनेकडनं, म्हणजे शिंदेकडनं? मला बोलवणंच येत नाही, कारण त्यांनी एकदा अनुभव घेतलेला आहे। जरी अनुभव घेतला, आता ओमराजे निंबाळकर आल्यानंतर कदाचित कैलास पाटलांचं मतपरिवर्तन होईल। त्यांना एकदा अनुभव आलेला आहे, त्यामुळे मला कोण बोलवतच नाही। अनुभव आलाय ना त्यांना, कैलास पाटलांचा 22लाच अनुभव आलेला आहे। एक मोठी बातमी येते। दिल्ली मुंबई लेन एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप